स्वर्ग सोडला देवदूताने, कुठं आलाय? मंदिरात. याच्या समोर उभा आहे, याच्याशी बोलतोय, याला सांगतोय की तुमची प्रार्थना ऐकलीये, तुझी बायको अलिशिबा हिच्या पोटी तुला मुलगा होईल आणि त्याचं नाव काय ठेवायचं हे पण सांगितलं. आणि हा बहादर काय म्हणतो माहितीये का? हे कशावरून समजू, मी पण म्हातारा झालोय आणि माझी बायको पण. हालेलुया, हालेलुया. काय बघितलं? म्हातारपण बघितलं, परिस्थिती बिघडलेली, वय झालेलं बघितलं. चर्च परिवार याने काय बघायला पाहिजे? याने बघायला पाहिजे होतं की समोर जो उभा आहे तो देवाचा दूत आहे, आणि जो देवाचा आहे ना, तो देव आहे ना, तो सर्व काही करण्यास समर्थ आहे. हालेलुया. तो देव सर्व काही करण्यास समर्थ आहे. आयुष्यभर ते प्रार्थना करतात आणि प्रार्थना ऐकली, एका क्षणाला एका स्टेजला परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली. एक वेळ आली की ती वेळ त्यांच्या जीवनात पूर्ण होणार आहे. ती घटना, ती आयुष्यभराची प्रार्थना त्यांच्यासाठी पूर्ण होणार आहे. पण आता ते काय म्हणतोय माहिती आहे का? हे मी कशावरून समजू? शंका घेतली. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की माझी बायको आणि मी पण म्हातारा झालेलो आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे आणि तुझ्या बरोबर बोलावयास, ही सुवार्ता तुला कळवायस मला पाठवण्यात आली आहे. पहा, हे घडले त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाळी पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाहीस. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांना एक देवदूत, गब्रिएल देवदूत त्याच्याकडे संदेश घेऊन आला की आयुष्यभर तू प्रार्थना केली, आतापर्यंत तू तुझ्या बायकोने प्रार्थना केली, तुझी प्रार्थना ऐकलीये, तुला मुलगा होणार आहे, त्याचं नाव योहान ठेव. पण याने शंका घेतली आणि पुढील 9 महिने मुका राहिला. 9 महिने काय झालं? मला मुका, म्हणा मुका. बंद झालं त्याचं बोलणं, बंद झालं त्याचं. हालेलुया. म्हणा बोलणं बंद झालं. जसं त्याचं बोलणं बंद झालं ना, काम गेलं हातातून. म्हणा काम गेलं हातातून. प्रेज द लॉर्ड. मुका झाल्यामुळे हातातून काम गेलं. मुका झाला म्हणून लोक नावं ठेवत असतील की याने काहीतरी पाप केलं. कारण जर एक याजक जर मंदिरामध्ये गेला, त्याने काहीतरी पाप अपराध केला असेल तर काहीतरी, हालेलुया, याने चुकीचं केलंय म्हणूनच. पहिल्यांदा आपण पाहतो तिथं असं लिहिलं की याला दर्शन झालं असेल म्हणून याला बोलता येत नाही. पण 9 महिने याला बोलताच येई नाही. हालेलुया. लोक म्हणतील आज बोलेल, उद्या बोलेल, परवा बोलेल, पण याला बोलताच येई ना. मग लोकांनी वेगवेगळे तर्क वितर्क लावायला सुरुवात केली असेल. लोकांनी काय केलं असेल? तर्क वितर्क. याने काहीतरी चूक केली, याने काहीतरी अपराध केला, याने निश्चित देवाविरुद्ध काहीतरी केलेलं असेल आणि म्हणून हा असा मुका झालाय. चर्च परिवार लक्षात ठेवा, पहिली गोष्ट काम गेलं. प्रेज द लॉर्ड. लोक निंदा करायला सुरुवात झाली असतील, आजूबाजूचे लोक त्याला नावं ठेवायला सुरुवात करायला लागले असतील, त्याचा विरोध करायला लागले असतील, त्याला छळायला लागले असतील. प्रेज द लॉर्ड. घरातून बाहेर निघता येत नसेल, घरातच थांबत असेल. प्रेज द लॉर्ड. अनेक प्रकारचे संकट त्याच्यावरती यायला सुरुवात झाली असतील. का माहितीये का? म्हणा आज्ञाभंग. आज्ञा पाळली नाही, देवाचा शब्द न पाळल्यामुळे बऱ्याचदा जगासमोर लज्जित आणि फज्जित व्हावं लागतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्या सांग, आज्ञा न पाळल्यामुळे जगासमोर लज्जित फज्जित व्हावं लागतं. हालेलुया. पण परमेश्वर फार काळ, म्हणा परमेश्वर फार काळ, परमेश्वर खूप वेळ त्याच परिस्थितीमध्ये ठेवत नाही. परमेश्वर पुन्हा एकदा वळण देतो. भटकलेल्या व्यक्तीला तो भटकत ठेवत, का लक्षात घ्या, भटकलेल्या व्यक्तीला तो भटकत ठेवत नाही. प्रत्येक त्या भटकलेल्या व्यक्तीला, प्रत्येक त्या मार्गावरतून फिरलेल्या व्यक्तीला, प्रत्येक त्या हरवलेल्या व्यक्तीला एका वळणावरती तो घेऊन येतो. त्या वळणावरती त्याचं जीवन बदललं जातं. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. आज चर्च परिवार मी तुम्हाला सांगतो, तुम्ही भटकले असाल, तुम्ही हरवलेले असाल, तुमचे मार्ग चुकले असतील, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की चुकीच्या मार्गाने मी फार लांब आलेलो आहे. आजचा दिवस पुन्हा एकदा तुमच्या जीवनामध्ये नवीन वळण घेऊन येतं येशूच्या नावामध्ये. आपल्या शेजारच्याला सांगा, म्हणा तुझ्या जीवनामध्ये आज एक नवीन वळण येत आहे. ते वळण काय होतं माहितीये का? प्रेज द लॉर्ड. ते वळण काय होतं? सगळे नातेवाईक घरात बसलेत ना, कार्यक्रमाला आलेले, सगळ्यांनी कुणाकडे पाहिलं? सगळ्यांनी जखऱ्याकडे पाहिलं. म्हणा सगळ्यांनी कुणाकडे पाहिलं? म्हणा जखऱ्याकडे. या मुक्याकडे अगोदर कोणी बघत पण, बोलत पण, त्याला बोलताच येत नाही. त्याच्याकडे कोण जाऊन बोलणार? कोण बसणार त्याच्यापाशी? पण असा प्रसंग आला, म्हणा असा प्रसंग आला की सगळ्यांनी कुणाकडे पाहिलं? म्हणा जखऱ्याकडे. हालेलुया. या अगोदर कोणी त्याच्याकडे बघत पण या वेळेस काय केलं? सगळ्यांनी जखऱ्याकडे
पाहिलं कुमून. उत्तर कुणाला द्यायचं होतं यांना माहितीये का? जखऱ्याच्या बायकोला. हालेलुया, हालेलुया. बायका आघाव असल्या ना तर घरातले लोक अगोदर कुणाकडे पाहतात माहितीये का? नवऱ्याकडे. दाब तिला. प्रेज द लॉर्ड. असंच होतं ना. हालेलुया. तिला दाब. आघाव झाली. याच्या अगोदर त्याच्याकडे कोणी पाहिलं? यावेळेस सगळ्यांनी कोणाकडे पाहिलं? म्हणा जखऱ्याकडे. त्याला खुणावलं आणि त्याला म्हटलं, बाबा तुझ्या पोराचं नाव ठेवायचं, काय ठेवायचं सांग. तुझी बायको म्हणती योहान ठेवायचं, आणि योहान नावाचं आपल्या अख्ख्या खानदानात कोणीच. हिने काहीतरी वेगळंच काढलंय. हिने काहीतरी वेगळंच काढलंय. आम्ही ठरवलं की तुझ्या नावावरून त्याचं नाव जखऱ्या ठेवायचं. याला हिला दाब. तू 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 सांग म्हणजे ती तुझा. हालेलुया. त्यांना माहिती ही ऐकणार तर फक्त तिच्या नवऱ्याचंच ऐकणार, कारण ती अलिशिबा ही आहे देवाची आज्ञाधारक स्त्री आहे. आज्ञाधारक म्हणा, आज्ञाधारक. बायको नवऱ्यापेक्षा वर चढ. नवऱ्याचा शब्द मोडणारी ती नाही. म्हणून यांना सगळ्यांना माहिती ती ऐकणार कुणाचं? नवऱ्याचं. सगळ्यांनी पाहिलं नवऱ्याकडे. हालेलुया. 9 महिने कोणी माझ्याकडे बघितलंच नाही. तो म्हणत असेल आता सगळ्यांनी कोण माझ्याकडे पाहिलंय, आणि त्याला खुणवलं तुझ्या पोराचं नाव काय ठेवायचं. हालेलुया. आता कुठंतरी त्याच्या जीवात जीव आला असेल. हालेलुया. आता काय झालं माहितीये त्याच्या जीवात? 9 महिने कोणीच माझ्याकडे फिरकलं नाही. हालेलुया. आता मला मुलगा झालाय आणि आता परमेश्वराने माझ्याकडे पाहिलंय. हालेलुया. परमेश्वराने माझ्याकडे दृष्टी लावली आहे. परमेश्वराने माझं जीवन बदलायचं ठरवलंय. परमेश्वराने माझी परिस्थिती बदलायची ठरवली आहे. म्हणून ही सगळ्यांची दृष्टी आज माझ्याकडे लागलेली आहे. हालेलुया. एक लक्षात ठेवा, देवाने तुमचं हित करायचं ठरवलं की सब बातें मिलकर भलाई को पैदा करतीये. एकदा परमेश्वर तुमचं हित करायचं ठरवलं की नातेवाईक जे तुमच्या सोबत बोलत नव्हते ते तुमच्या सोबत बोलायला सुरुवात होतील. ज्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत्या त्या तुमच्या बाजूने यायला सुरुवात होईल. सगळे निकाल तुमच्या बाजूने लागायला सुरुवात होईल. सगळी परिस्थिती तुमच्याकडे वळण घेऊन तुमच्याकडेच येईल येशूच्या नावामध्ये, आणि तुमचं हित करेल येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. हालेलुया. एकदाचा परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावरती झाला, परमेश्वराची कृपा तुमच्यावरती झाली, परमेश्वराचा हात तुमच्यावरती आला, परमेश्वराचं फेवर तुमच्याकडे आलं की सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या विरुद्ध आहेत त्या तुमच्या हिताच्या होतील येशूच्या नावामध्ये. एका आज्ञाभंगामुळे मुका झाला होता. म्हणा मुका. आज्ञाभंगामुळे काय झालं? देवाच्या शब्दावरती शंका घेतली आणि काय झाला? मुका झाला. प्रेज द लॉर्ड. 9 महिने झाले, मुलगा झाला, आणि परमेश्वराने एक वेळ आणली. म्हणा परमेश्वराने. बोला, एक वेळ आणली आज्ञा पाळण्याची. आतापर्यंत बोलूच नाही दिलं कोणी मला, बोकं ठेवलं. म्हणा बोलण्याची वेळ आणली. बोला. हालेलुया. इथं बोलले तर घरात बोलता येईल, नाही तर घरात पण मुके राहाल तुम्ही. हालेलुया. मग होतं उलट. प्रेज द लॉर्ड. ऐकतात का? पुरुषाच्या हातात घर चालवायचे अधिकार आहेत. सगळ्या गोष्टी पुरुषाच्या इच्छेने चालल्या पाहिजे. पण काय होतंय माहिती आहे, देवापुढे तुम्ही गप बसले ना तिकडे पण गप बसावं लागतं. इथं बोलत चला. हालेलुया. इथं बोलले ना तुम्ही कुठंच गप नाही बसणार. बोला येशू मसीह की. हालेलुया. हे घरी पण बोलतात आणि इकडे पण बोलतात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इथं बोलले की सगळीकडे बोलणार. बोला येशू मसीह की. 9 महिने गप्प होता, बोलताच येत. म्हणा 9 महिने सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याचं दुःख आनंदात बदललं असेल. चेहरा पडलाय ना, चेहऱ्यावरती तेजच आलं असेल. मला विचारलंय, याचा अर्थ परमेश्वराने माझ्यासाठी काहीतरी नेमलेलं आहे. हालेलुया. तुझ्या पोराचं नाव काय ठेवायचं? तुझ्या पोराचं नाव. याला आठवलं 9 महिन्यापूर्वी ज्या गोष्टीवरती शंका घेतली ना, ज्या देवाच्या आज्ञेवरती मी शंका घेतली, देवाच्या वचनावरती मी शंका घेतली ना, आता त्या वचनाला होकार देण्याची वेळ आलेली आहे. त्या वचनाला होकार देण्याची वेळ आलेली आहे. म्हणा वेळ आलेली आहे की देवाच्या वचनाला होकार. 9 महिने काय विचारलं असेल का त्याला कोणी? गप्प काय आहेस, काय आहे विचारलं असेल. त्याने सांगितलं प्रश्नच नाही. त्याला माहीतच नसेल अजून किती दिवस मला असं राहायचंय. पण ज्या दिवशी लोकांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं ना मुलाचं नाव काय ठेवायचं, त्यावेळेस त्याचं दुःख आनंदात बदललं. त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि तेज पाहायला मिळाला. का माहितीये का? प्रेज द लॉर्ड. कारण त्या मुलाचं नाव काय ठेवायचं हे त्याला माहित होतं. हे त्याला माहित होतं. आता या पोराचं नाव काय ठेवायचं, ते ठेवायचं जे माझ्या परमेश्वराने मला 9 महिन्या अगोदर सांगितलं होतं. आणि ते जर मी यांना सांगितलं आज निश्चित स्वरूपात हे माझं मुख पण निघून जाणार आहे आणि मी बोलता होणार आहे येशूच्या नावात. एक लक्षात ठेवा,
तुम्ही खूप वेळेस आज्ञा मोडली असेल, पण आज्ञा पाळण्याची वेळ आली की त्या दिवशी आज्ञा पाळा, कारण त्या दिवशी तुमचा छुटकारा आहे. त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये बढोतरी येणार, त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार. बऱ्याचदा आज्ञाभंग केला असेल, पण एक क्षण जरी तुमच्या जीवनात आला की त्या क्षणात तुम्ही देवाची आज्ञा पाळू शकता. तर आज्ञा पाळा, कारण ती आज्ञा पाळण्याने तुमचं हित होणार आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना जखऱ्याला आनंद झाला असेल, माहिती आहे तुम्हाला. त्याला विचारलं नाव काय ठेवायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, थँक्यू जीसस. कमन मी तुम्हाला सांगतो पुढे 63 वचनामध्ये बघा, त्याने पाठी मागून त्याचे नाव योहान आहे असे लिहिले. हालेलुया. एकदा टाळ्या वाजवा जोरदार. थँक्यू जीसस. हालेलुया. बोला, मुक्याने काय केलं? मुक्याने पाठी मागवली, म्हणा पाठी. प्रेज द लॉर्ड. आणि पाठीवर लिहिलं याचं नाव योहान आहे. विचारलं काय होतं नाव, काय याने काय लिहायला पाहिजे होतं? योहान ठेवा, अमुक तमुक ठेवा, असं ठेवा. इकडे लक्ष द्या. काय करायला पाहिजे होतं? ठेवा, टिंब टिंब ठेवा. बरोबर की नाही? हालेलुया. म्हणजे एखाद्याची बायको जर म्हणली नाही नाही माझ्या पोराचं नाव अजय ठेवायचं, हालेलुया, त्याच्या घरच्यांनी नवऱ्याला विचारला, नवरा तिला लय घाबरतो. हालेलुया. बघा भाऊ, विजय ठेवून बघा, संजय ठेवून बघा, अमुक अमुक ठेवून बघा, ठेवता येतंय का? ती ऐकलं तर, हा, तिने ऐकलं तर बघा जमतंय का? कारण त्याला माहितीये जमणार तर. हालेलुया. मग काय लिहिलं असतं? योहान ठेवा असं लिहिलं. हालेलुया. त्याने काय लिहिलं माहितीये का पाठीवरती? त्याने लिहिलं त्याचं नाव योहान आहे, कारण तिने ठेवण्याच्या अगोदर, मी ठेवण्याच्या अगोदर त्याच्या स्वर्गीय बापाने त्याचं नाव ठेवलेलं आहे. बोलो येशू मसीह की. 9 महिन्यापूर्वी देवाच्या वचनावरती, देवाच्या संदेशावरती शंका घेणाऱ्या व्यक्तीने आज संधी सोडलीच नाही. त्याने लगेच लिहून टाकलं. काय ठेवायचं माहित नाही, त्याचं ऑलरेडी योहान नाव आहे. त्याचं नाव योहान आहे. हालेलुया. 64 वचन सांगतं, मग लगेच त्याचं तोंड उघडलं, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला. बोलो येशू मसीह की. अरे 9 महिने जो बोलला नाही, त्याला आता बोलायची संधी मिळाली होती, त्याने संधी सोडली नाही. त्याने लिहून टाकलं त्याचं नाव योहान आहे. हालेलुया. त्याला माहित होतं हे सगळे लोक म्हणणार बैल झाला. नाही कळलं, तुम्ही झोपेला आलेत. हालेलुया. ऐकतायत का? त्याला माहित होतं आई बाप, आत्या, गावकरी, पाहुणे रावळे सगळे काय म्हणणार आहेत? बैल झाला. हालेलुया. लेट कळतंय तुम्हाला. त्याला माहित होतं. त्याला काय म्हणणार हे सगळे लोक? बैल झाला. त्याने काय केलं माहितीये का? हा सगळा समाज मला बैल म्हणू दे, हा सगळा समाज माझ्या बायकोला मला वाईट म्हणू दे, हा सगळा समाज म्हणू दे बायकोचा बैल झाला, बायकोचा नौकर झाला, बायकोचाच ऐकतो, काही पण म्हणू दे, पण मला माहितीये मी माझ्या देवाचा ऐकलेला आहे. पण मला माहितीये मी देवाची आज्ञा पूर्ण करते. आणि मला माहितीये हा शब्द बोलल्यामुळे आणि ते वचन रिसीव करून त्याच्यानुसार वर्तन केल्यामुळे माझा छुटकारा आहे. 9 महिने मी बोललो नाही, आता मला मुलगा झालाय आणि आता माझी बोलण्याची वेळ. हालेलुया. आता ती वेळ मी का सोडू? जमाना काही पण म्हणू दे, जमाना काही पण बोलू दे, नातेवाईक, पाहुणे रावळे, घरचे लोक माझ्या विरुद्ध उभे राहू देत, मला घरातून बाहेर काढू देत, ही संधी मी सोडणार नाही. हालेलुया. कलिसिया त्या संधीचं त्याने सोनं केलं आणि लिहून टाकलं. आणि लिहून याचं नाव योहान आहे, याचं नाव योहान आहे. बायबल स्पष्टरित्या सांगतात त्या ठिकाणी. हालेलुया. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला. हालेलुया. हालेलुया. आज काय होतंय माहितीये का? प्रेज द लॉर्ड.
आज बायको विश्वासाने घरात जाते, नवऱ्याला सांगते, नवरा विश्वास ठेवत नाही. कशामुळं? लोक काय म्हणतील. इथं कोणीतरी मुलगा आलाय, मुलगी आली, घरात जाऊन आई बाप्पाला सांगते देवाचं वचन असे, ते पाळत नाही. जमाना काय म्हणेल. हालेलुया. बायको नवऱ्याला सांगते, नवरा बायकोला सांगतो, लेकरं आई बाप्पाला सांगतात. तुम्ही जाता जगामध्ये लोकांना सांगता, अरे देवाचं वचन असं आहे, असं आहे, हे वचन स्वीकारलं की छुटकारा येईल, आरोग्य येईल, बंधन मोकळीक येईल, पाप क्षमा होईल, तुझं जीवन बदलेल, तुझ्या जीवनाला नवीन ओळख येईल, तुझं दुःख आनंदात बदललं जाईल, तुझी परिस्थिती बदलेल, तुझं पूर्णपणे जे होतं नव्हतं सगळं बदलून जाईल. पण आज जग काय करतंय? आज जग काय म्हणतंय? आज जग म्हणतंय ते काय म्हणतील, ते काय विचार करतील. याने तसं केलंच नाही. याने म्हटलं जे म्हणतील म्हणू दे, जे बोलतील ते बोलू दे. माझ्या चंगाईचा दिवस आहे, माझा बरा होण्याचा दिवस आहे, माझ्या मोकळीकेचा दिवस आहे. 9 महिन्यापासून माझं तोंड बंद आहे, माझं तोंड खुलायची वेळ आलेली आहे. मी संधी का सोडू? आज कलिसिया मला काय सांगायचंय तुम्हाला? मला तुम्हाला हे सांगायचंय, देवाने ठरवलेल्या दिवशी तुम्ही तयार असले पाहिजे. संधी मिळाली की संधीचं सोनं करून घ्या. विचार करू नका जमाना काय म्हणेल, विचार करू नका घरचे लोक काय म्हणतील, विचार करू नका नातेवाईक काय म्हणतील. नाही तर त्यांच्या नादाने आयुष्यभर मुखं राहावं लागेल. आयुष्यभर इथं बोलला असताना काय ठेवायचं ठेवा, इथं बोलला असताना काय ठेवायचं ठेवा. मुका राहिला असता. परत संधी मिळाली, आता संधी मिळाली होती. सांगितलं होतं देवदूताने त्याचं नाव योहान ठेव. याने सांगितलं त्याचं नाव योहान आहे. हालेलुया. चर्च परिवार, परमेश्वरामध्ये एवढे जोडले जा. राहत नाही देवाच्या उपस्थितीमध्ये एवढे जोडले जा. येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थिती कशी येईल, संकट कशी असतील, विरोध कसा येईल, कशीही पद्धतीची वेळ येईल, पण त्या ठिकाणी तुम्हाला फुल स्टॉप लावता आला पाहिजे. मी येशूचा आहे. मी अशाच पद्धतीने जीवन जगेल. मी पाप करणार नाही, मी व्यसन करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी चुगली करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी देवाला न आवडणारी कोणतीही गोष्ट करणार नाही, कारण मी देवाचा मुलगा आहे. फुल स्टॉप, फुल स्टॉप. जर तर काहीच नाही. हालेलुया. तुम्ही बोलले की त्याच्यानंतर कुणाची बोलायची हिंमत नाही झाली पाहिजे. असे विश्वास उभाना. तुम्हाला एखादं येऊन जर अडवतोय विश्वासामध्ये आणि तुम्ही बोलला नाही मी ईश्वर विश्वास ठेवतो, तर परत त्याची बोलण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. तो तुमच्यापासून निघून गेला पाहिजे आणि त्याने सांगितलं पाहिजे नाही, तो बदलूच शकत नाही. हालेलुया. हालेलुया. बायबल स्पष्ट सांगतो, शैतानला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून निघून जाईल आणि परत येणार. बोलो येशू मसीह की तुमच्याकडे ज्ञान पाहिजे, तुमच्याकडे ती बुद्धी पाहिजे, तुम्ही विश्वासात तेवढं वाढलं पाहिजे, तुम्ही वचनात तेवढं वाढलं पाहिजे, तुमची आत्मिक लेवल तेवढी पाहिजे की शैतानाने परीक्षा आणली की त्या परीक्षात सडे तोड उत्तर तुम्हाला शैतानाला देता यायला पाहिजे आणि शैतान हरवता यायला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शैतानला हरवता यायला पाहिजे. तुमच्या जीवनात कठीण परिस्थितीला तुम्हाला हरवता यायला पाहिजे. तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्हाला विजय होता यायला पाहिजे. एवढं तुम्हाला आत्मिकरित्या वाढावं लागणार आहे आणि प्रत्येक संधीचं सोनं करावं लागणार आहे. प्रत्येक संधीचं सोनं करावं लागणार आहे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. ज्यावेळेस तुमचा विश्वास तुम्ही दाखवाल आणि तुम्ही सडेतोड उत्तर द्याल, त्यावेळेस तुम्ही विजय पाहाल येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. हालेलुया. बायबल सांगता एका क्षणामध्ये त्याची जीभ मोकळी झाली, त्याचं तोंड उघडलं आणि तो परमेश्वराचा धन्यवाद करू लागला. हालेलुया. एक ब्रेक थ्रूचा वेळ तुमच्या जीवनामध्ये येईल, एक चंगाईचा वेळ तुमच्या जीवनामध्ये येईल, एक छुटकाराचा वेळ तुमच्या जीवनात येईल आणि त्यावेळेस तुम्ही ते रिसीव्ह केलं आणि तुम्ही होय आणि आमेनमध्ये ते स्वीकारलं की मोठ्या साक्ष तुमच्या जीवनामधून उभ्या राहतील. जग पाहिल आणि जग म्हणेल नाही तो मुका होता, नाही तो बहिरा होता, नाही तो व्यसन करणारा होता, नाही तो फार पापात होता, नाही तो फार कर्जात होता, नाही त्याच्या जीवनामध्ये अशा अशा समस्या होत्या. पण तुम्ही म्हणाल नाही, माझ्या परमेश्वराने त्या सर्व गोष्टीतून मला बाहेर काढलेलं आहे. आणि तुमची साक्ष येणाऱ्या दिवसामध्ये समाजाला सडेतोड उत्तर असेल आणि तुमच्या साक्ष पुढे जाऊन ते काही बोलू शकणार नाही येशूच्या नावामध्ये. हालेलुया. आपली साक्ष एवढी प्रभावी बनवा की तुम्ही साक्ष दिली की त्या साक्षेविरुद्ध कोणी बोलता यायला नाही पाहिजे. माझ्या देवाने माझं जीवन बदललेलं आहे. माझं धर्म जात माझा देव बदलण्यासाठी नाही, तर तो माझं जीवन बदलण्यासाठी आलाय आणि त्याचं माझं जीवन बदललंय. मी स्वतः साक्षी आहे. मी स्वतः साक्षी आहे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव योहानच आहे असं म्हटल्यानंतर घरातले लोक काही म्हटले असतील का? नाही. का? कारण एक साक्ष, अद्भुत साक्ष त्या ठिकाणी घडली होती की 9 महिन्यापासून जो बोलू शकत नव्हता तो आता बोलायला लागला. बोलो येशू मसीह. एक लक्षात घ्या, वेळ निघून गेलेली असेल पण वेळ संपलेली नाही.
हालेलुया. विश्वास टिकवायचा आहे, विश्वासात स्थिर राहायचंय, अधिक आत्म्यात वाढायचंय, एकत्र येणं वाढवायचंय, प्रार्थना वाढवायची, उपवास वाढवायचे, तुमचं बायबलचा अभ्यास तुम्हाला वाढवायचा आहे. कदापि तुम्हाला कमजोर नाही व्हायचं, कदापि एकटं नाही पडायचं. संघटित राहा, संघटनेने राहा, एकत्र राहा, ग्रुपने राहा. एक दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा, एक दुसऱ्यांच्या प्रार्थना विनंती एक दुसऱ्याला शेअर करा, इतरांसाठी प्रार्थना करा, इतरांना जाऊन शुभवर्तमान प्रचार करा. विश्वास राखा, विश्वासात स्थिर राहा, विश्वास टिकून ठेवा आणि निराश होऊ नका, होप सोडू नका. हालेलुया. जर आशा आहे तर ती आशा निश्चित स्वरूपात फळ घेऊन तुमच्या जीवनामध्ये येईल येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. चर्च परिवार, तुमच्या अविश्वासाचा परिणाम आत्मिक मुकपण येऊ शकतं. हालेलुया. काही गोष्टी तुमच्या जीवनात घडायच्यात पण त्या घडणार नाही. कशामुळे माहितीये का? आत्मिक मुकपण. तुम्ही मानदावलाय म्हणून काही गोष्टी घडणार नाहीत. आपल्या शेजारी सांग, तुझ्या अविश्वासामुळे काही गोष्टी देवाने ठरलेल्या वेळात तुझ्या जीवनात घडणार नाहीत. म्हणून नेहमी विश्वासू राहा, विश्वासू राहा, म्हणजे योग्य वेळी तुझ्या जीवनात गोष्टी घडत जातील. हालेलुया. आपल्या शेजारच्या सांगा, परिस्थितीवरती नाही, जगावरती नाही, देवाच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. जखऱ्याची चूक काय झाली? जखऱ्याची चूक झाली, त्याने सांगितलं देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्याने काय केलं? वयावरती, आमचं वय झालंय, आम्ही वृद्ध झालोय. हालेलुया. पण एक संधी आली, समाजाचा पण विरोध केला, सर्व गोष्टीचा विरोध केला आणि देवाचं वचन पाळलं आणि त्याने परमेश्वराने त्याचं जीवन भरभुरीने भरलं. बोलो येशू मसीह की. हालेलुया. परिस्थितीवरती आणि समाजावरती भरोसा ठेवण्यापेक्षा देवाच्या वचनावरती भरोसा ठेवा. बोलो येशू मसीह की. आपल्या शेजारच्या सांग, जगाच्या परंपरेपेक्षा देवाचा शब्द महत्वाचा आहे. देवाचा शब्द, परंपरा म्हणत नाव ठेवायचं जखऱ्या, पण देवाचा शब्द होता योहान. हालेलुया. आपण सगळेजण एका चांगल्या परंपरेतून आलेलो आहेत. आपल्याला अनेक रूढी परंपरा आपल्या देशाने दिलेल्या आहेत. आपल्या अगोदरच्या लोकांनी अनेक परंपरा आपल्याला दिलेल्या, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरेतून आलेलो आपण लोक आहोत. आपला वांशिक लोकांनी आजा पंजाने खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या असतील. आज जग म्हणतं आजा पंजाने जे केलं तेच आपण पण केलं पाहिजे. आलेलं नाही, त्याने अंधारात राहून त्या गोष्टी केल्यात. मी प्रकाशात आहे, मला प्रकाश मिळालाय आणि मी प्रकाशातल्या गोष्टी करेन. प्रेज द लॉर्ड. एक ठाम निर्णय पाहिजे की परंपरा काही असतील माझ्या, पण मी ते करणार आहे जे देवाचं वचन मला शिकवतं. नाव ठेवणारे अनेक असतील, नाव ठेवणारे, तुझं नाव उंच करणारा एक स्वर्गामध्ये बसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तुला खाली करणारे, तुला खाली खेचणारे, ओढणारे, तुझी निंदा नालेस्ती करणारे, तुझी इज्जत उधळणारे आजूबाजूला अनेक असतील, पण या सगळ्यांना धूळ चाडून तुला उंच करणारा तुझा बाप स्वर्गामध्ये बसलेला आहे. जखऱ्याप्रमाणे ठाम विश्वासू राहा. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये विश्वास दाखवा, प्रामाणिक राहा, कधी खचू नका. हे दिवस खचण्याचे नाही आहेत, ऐकतायत? हे दिवस एक दुसऱ्यांना आधार देण्याचे आहेत. प्रेज. आपल्या आजूबाजूला कोणता विश्वासणारा कमजोर झालाय, कोण खचलाय, त्याला जा, त्याला आधार द्या, त्यासाठी प्रार्थना करा. मी म्हणेल जोडले राहा, ग्रुपने जोडलेले राहा. प्रेज लॉर्ड. एक दुसऱ्यांसाठी प्रार्थनेमध्ये राहा, कारण या कठीण दिवसामध्ये जर टिकायचंय तर आपली संघटना काम करणार आहे, आपलं एकत्र येणं काम करणार आहे. प्रेज लॉर्ड. एक दुसऱ्यांना सांभाळा, एक दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा आणि लक्षात ठेवा की परमेश्वर एक ग्रेट दिवस आणि ग्रेट ठिकाण तुमच्या जीवनामध्ये आणत आहे. त्याद्वारे परमेश्वर तुम्हाला उंच करेल येशूच्या सामर्थ्य नावामध्ये.